Hello friends, once again welcome you all in this video lecture. Friends, in our previous different video lectures we are going to learn the points which is are concerned with the syllabus of second topic. So in our today's video lecture we are going to discuss two very important points present in our syllabus, and these points are nothing but causes of depletion of natural resources, and second very important point is overuse of natural resources and its impact on environment. हे जे दोन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आज आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. हे दोन्ही पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्यावरती बरेचसे प्रश्न तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे व्यवस्थित पहा. थँक्यू. Hello students, once again welcome into the class of environmental studies. In our previous lecture we are going to understand the different types of concepts regarding with energy resources. Now in this lecture we will going to learn the learning objective of our today's lectures is know the causes and effect of depletion of resources. Second one is resources impacts of overuse of natural resources on environment. These are the two learning objectives that we will going to cover on our today's video lecture. Now look at the content of our today's lecture: causes and effects of depletion of resources, and that is resources which will be included as a natural resources. And second one is overuse of natural resources and its impact on environment. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्या नॅचरल रिसोर्सेसचा ओव्हरयूज झाल्यानंतर, अतिवापर झाल्यानंतर त्याचा परिणाम पर्यावरणावरती कशा प्रकारे होतो हे आज आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमधून पाहणार आहोत. बाजूला तुम्हाला एका डायग्राममध्ये आजच्या व्हिडिओ लेक्चरचा रोड मॅप किंवा कन्सेप्ट मॅप दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकताय. नॅचरल रिसोर्सेस, आफ्टर दॅट एक्सप्लोटेशन ऑफ ओव्हरयूज, then depletion, and finally the impact of all these 3 points on the environment. Now let us start our today's lecture. The heading of our today's first concept is depletion of natural resources. Means depletion means decreasing, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला कमी होणे असं म्हणतोय. Now the resources depletions means what? It can be occurs when the renewable and non-renewable natural resources become scarce because they are consumed faster than they can recover. म्हणजे जे काही रिन्यूएबल आणि नॉन रिन्यूएबल रिसोर्सेस आहेत त्याचं कंझ्युमिंग जे आहे ते फास्टर होतं दॅन रिकवर, आणि त्याची जी रिकव्हरी आहे ती फार सावकाश किंवा कमी स्पीडमध्ये होत असलेले आपल्याला लक्षात येतं, आणि त्यामुळेच जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं डिप्लेशन होत असलेलं आपल्याला लक्षात येतं. All of these resources have been depleted primarily because of human activities. मानवाच्या ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून आपल्याला अशा प्रकारचे नॅचरल रिसोर्सेस डिक्रीज होत असलेले लक्षात येतात. डिप्लेशन वेल showing how the depletion of natural resources will be take place. हे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत हे कमी होणं किंवा त्याच्या प्रमाणात घट होण्याच्या जे काही वेगवेगळे कारणे आहेत ते आपल्याला या डायग्राममध्ये दिलेले आहेत. आपण पाहू शकताय डिप्लेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज ड्यू टू ओव्हर पॉप्युलेशन, म्हणजेच अति लोकसंख्येमुळे सुद्धा हे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला भेटते. ओव्हर कन्झम्पशन, अति वापरामुळे सुद्धा याची घट झालेली आपल्याला पाहायला भेटते. वेस्टेज, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत
त्याच्यामधला काही भाग आपण वेस्टेज करतो आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारे आपल्याला नॅचरल रिसोर्सेसचं डिप्लेशन झालेलं पाहायला भेटतं. डिफॉरेस्ट्रेशन म्हणजेच जंगलतोड हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे नॅचरल रिसोर्सेस डिप्लेशन होण्याचा. यासोबतच मायनिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजेच जे काही खाणकाम करणारे उद्योग आहेत, खाणकामासारखे उद्योग आहेत, त्याच्यामधून सुद्धा नॅचरल रिसोर्सेस आपल्याला म्हणजेच मिनरल रिसोर्सेस सारखा भाग जो आहे तो डिप्लेशन पावत असलेला पाहायला भेटतोय, त्याचं घट होत असलेली आपल्याला पाहायला भेटते. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हा सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे ज्याच्यामधून आपल्याला नॅचरल रिसोर्सेसचं डिप्लेशन किंवा त्याची घट होत असलेली पाहायला भेटते. अँड फायनली द लास्ट पॉइंट इज पोल्युशन. Pollution is also one of the major factor which can be affected for the depletion of the ozone or natural resources. Now the causes of depletion of natural resources. First cause is overpopulation. Population growth is driving all our resources problems, and it can include water, agriculture, land and energy. These are the different types of factor which can be formed by due to the only growth of population. The earth can only produce a limited amount of water and food, which is falling short of current needs. Now second one is overconsumption. This is the excessive and unnecessary use of resources. आपण अति प्रमाणामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये जर यूज केला किंवा अननेसेसरी विना कामाचा जर त्याचा यूज केला तर आपल्याला ओव्हर कन्झम्पशनने जो काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं डिप्लेशन झालेलं पाहायला भेटतं. नॅचरल रिसोर्सेस इन मेनी रिजन्स आर ओन बाय private companies, but they misuse it for getting more profit. Third one is wastage. Without paying much attention, we can use a lot of electrical energy each day, from charging electrons to watching TV. आपल्या घरामध्ये असलेले जे काही इलेक्ट्रिकल वस्तू आहेत त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती जे काही रिसोर्सेस पासून तयार झालेली इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्याचा वापर करतो आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या नॅचरल रिसोर्सेसचे डिप्लेशन झालेले किंवा त्याच्यामध्ये घट झालेले आपल्याला पाहायला भेटते. सिमिलर वॉटर इज ऑल्सो वेस्टेड इन व्हेरियस डोमेस्टिक अँड वेगळ्या पद्धतीने वेस्टेज करत असल्यामुळं आपल्याला नॅचरल रिसोर्सेसमध्ये डिप्लेशन येत असलेलं पाहायला भेटतं. डिफॉरेस्टेशन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एखाद्या भागावरती दाट झाडांची संख्या जी आहे ती आपल्याला कमी होत असलेली लक्षात येते आणि त्याच्यापासून आपल्याला डिफॉरेस्टेशन हा कन्सेप्ट लक्षात येतो. ऑल दी नॅचरल calamities like hurricanes, forest fires, parasites and flood destroy the forest. Human activities as agriculture expansion, cattle breeding, timber extraction, mining, oil extraction, dam construction and infrastructure development. These are the different types of factor which can be affected, or these are the causes of depletion of natural resources. Now the fifth and very important point is mining of minerals and oil. The increased exploitation of different minerals has led to some of them entering into a production decline. फॉर एक्झाम्पल इथं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला हे समजू शकतं. Minerals such as gasoline, copper and zinc production are estimated to decline in the next 20 years. म्हणजेच पुढच्या 20 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला हे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते नाश पावत असलेले किंवा
डिक्रीज होत असलेले पाहायला भेटतात. Sixth very important point regarding with depletion, technological and industrial development. These can be achieved or advancement has also drive on demand for virgin material for research, development and production. More resources are hence being used to satisfy the industrial demands, increasing the rate of natural रिसोर्स डिप्लेशन. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कॉजेस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पोल्युशन अँड कंटामिनेशन ऑफ रिसोर्स हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या बाबींमध्ये महत्त्वाचा फॅक्टर पाहायला भेटतो. द पुअर क्वालिटी ऑफ वास्ट वॉटर इफ्लुएंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिग्रेडेशन ऑफ द रिसिविंग सरफेस वॉटर बॉडी आणि इट इज हार्मफुल फॉर द ॲक्वाटिक इकोसिस्टम. म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारे यूज केलेलं पाणी आहे, इंडस्ट्रियल यूजमध्ये तयार झालेलं जे पाणी आहे ते आपण ॲक्वाटिक रिसोर्समध्ये सोडतो आणि त्यापासून ॲक्वाटिक लाईफ जे आहे त्याच्यासाठी हे सगळं हार्मफुल असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. द रॉंग ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस कंटामिनेट्स द लँड रिसोर्सेस अँड मेक इट अनस्टेबल फॉर क्रॉप production. These are the very important concepts regarding with the main cause of depletion of natural resources. म्हणजे आपण शेतीमध्ये जे पिकांना पाणी देतो त्या पिकांना देण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर्स यूज करतोय आणि त्याच फर्टिलायझर्समधून आपल्याला नॅचरल रिसोर्सेस जे आहे त्याचं डिफ्लेशन किंवा त्याचा कॉज आपल्याला पाहायला भेटतो. These are the different types of effect which we will going to already seen in this video lecture. Effects of depletion of natural. Fifth one is mineral depletion, natural gas depletion and food depletion. तर अशा सगळ्या बाबींमध्ये आपल्याला डिप्लेशन किंवा घट झालेली पाहायला भेटते. आणि यापासून होतं काय तर हे तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये एका चित्रामध्ये खूप व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ओव्हरयूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि ह्या ओव्हरयूजमुळं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्याचे काही इम्पॅक्ट्स आपल्याला पाहायला भेटतात ज्यामध्ये डिफॉरेस्टेशन, डिसर्टिफिकेशन, सॉइल इरोजन, लँडस्लाइड्स, एक्सटिंक्शन ऑफ स्पीसीज या सगळ्या गोष्टी आपल्याला डिप्लेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेसमधून पाहायला भेटतात. फर्स्ट वन इज डिफॉरेस्टेशन. दीज आर द डिफरंट इम्पॅक्ट्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. Deforestation is nothing but it is a clearance of forests by logging and or burning. जी काही डिफॉरेस्टेशनलाच आपण जंगलतोड असं सुद्धा म्हणतोय आणि त्याच्यापासून होणारे जे कॉजेस आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. एक कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, कशासाठी हे आपण तोडतोय, मायनिंग, हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स अँड फॉरेस्ट फायर्स, अशा वेगवेगळ्या गोष्टींपासून डिफॉरेस्टेशन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ दिस डिफॉरेस्टेशन? द लॉस ऑफ ट्रीज अँड अदर व्हेजिटेशन कॅन कॉज क्लायमेट चेंज, डिसर्टिफिकेशन, सॉइल इरोजन, फेवर क्रॉप्स, फ्लूडिंग, इन्क्रीज्ड ग्रीन हाऊस गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला डिफॉरेस्टेशन झाल्यामुळं पाहायला भेटतात. डिसर्टिफिकेशन हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यालाच आपण भूसंकलन असं सुद्धा मराठीमध्ये म्हणतोय. डिसर्टिफिकेशन इज अ प्रोसेस बाय विच फर्टाईल बिकम्स डेझर्ट. कॉजेस आहेत रिमूव्हल ऑफ ट्रीज, मॉडर्न मेथड ऑफ ॲग्रिकल्चर इन्स्टेड ऑफ ट्रॅडिशनल. सो दीज आर द डिफरंट कॉजेस अँड इफेक्ट्स लाईक इट रिड्युसेस द ॲबिलिटी of land to support life, affecting wild species, domestic animals, agriculture, crops and people.
So the desertification can be causes or it can be affected on the different types of species. The reduction in plant over result in drought leads to accelerate soil erosion by wind. Now the third concept is soil erosion. It is a washing or blowing away of the top layer of the soil. म्हणजेच मातीचा जो काही वरचा थर आहे तो निघून जाण्यालाच आपण अवर्षण किंवा सॉइल इरोजन असं म्हणतो. And the causes like man-made and artificial: overgrazing by cattle, cutting down the trees, agriculture activities, construction of buildings and laying of roads. These are the different types of causes which can be affected to the soil erosion. And what are its effects? To increase pollution, degrade the lands, and also can often less able to hold on to water. So these are the different types of factor which can be formed due to the soil erosion. Now the last one is landslides. म्हणजेच जे काही डोंगराळ भाग असतं त्या डोंगराळ भागावरून जे काही दगड माती कोसळण्यालाच आपण लँडस्लाइड्स असं म्हणतोय. इट इज द मुवमेंट ऑफ रॉक अर्थ ऑर डिब्रीज डाऊन स्लोप्ड सेक्शन ऑफ लँड. हेच आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. नॅचरल कॉजेस ऑफ लँडस्लाइड्स: नॅचरल कॉजेस लाईक रेन, सायक्लोन्स, earthquake and volcanoes. And the causes are again divided into two different types. One is man-made, unsafe mining activities and construction of dam. Effects of landslides: the cost of repair structures, loss of property value, disruption of transportation routes, medical costs in the event of injury, loss of timber and water availability. Extinction of species are the very important because extinction occurs only when species are diminished because environment forces. And again the causes of extinction of species: one is habitat fragmentation, natural disaster, over exploitation of species of human use. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला एक्सटिंक्शन्स पाहायला भेटतात जे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहेत. अशा प्रकारच्या प्राण्यांचं एक्सटिंक्शन आपल्याला सध्या झालेलं पाहायला भेटतं. इफेक्ट काय आहेत? इट कॅन इम्पॅक्ट पॉप्युलेशन ऑफ प्रे विच कॅन बी कॉज ड्रामॅटिक इकोसिस्टम अँड फूड वेब चेंजेस. नाउ solution is all these conserving natural resources. One is controlling deforestation, reducing oil or mineral consumption, more exploration and use of renewable resources energy like biogas and biofuels, protecting wetlands and coastal ecosystem, awareness creation, treatment of industrial waste and sewage before release in water bodies, rainwater harvesting, construction of reservoirs. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात जे की कन्झर्विंग नॅचरल रिसोर्सेस म्हणून आपण यूज करू शकतोय. Natural resources are very important because the knowledge of importance of natural resources is very essential to understand its applications, global need and future demands. Once you understand the importance of natural resources, you will definitely understand the need of its conservation. So say no to exploitation, say yes to conservation.
Now the summary of our today's lecture: causes and effects of depletion of resources, overuse of natural resources and its impact on environment. So this is the end of our today's lecture. I hope you understand all the points very well. Thank you very much. Hello friends, once again welcome you all in this video lecture. Friends, in our previous different video lectures we are going to learn the points which is are concerned with the syllabus of second topic. So in our today's video lecture we are going to discuss two very important points present in our syllabus, and these points are nothing but causes of depletion of natural resources, and second very important point is overuse of natural resources and its impact on environment. हे जे दोन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आज आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. हे दोन्ही पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्यावरती बरेचसे प्रश्न तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे व्यवस्थित पहा. थँक्यू.